ज्यावेळी पुण्याची लोकसंख्या 10-12 लाख होती तरी पुण्यात फक्त ससून हॉस्पिटलच होतं. आणि आता पुण्याची लोकसंख्या 50 लाखाच्या वर चालली आहे तरी पुण्यात काय ते ससूनच हॉस्पिटल आहे. बरं, तर मग समजा आता जास्त बिल आलं तर ते कमी कसं करायचं किंवा ते माफ कसं करून घ्यायचं याच्याबद्दल काय तुम्ही मार्गदर्शन कराल? काय होतं की आपल्याकडचा जो डॉक्टर स्वतः उच्च शिक्षित झाल्यानंतर त्याला असं वाटतं की मी आता दवाखाना टाकावा किंवा हॉस्पिटल उभं करावं, त्यावेळी एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याला त्याचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठीच 1-1.5 करोड रुपये लागतात. वार्षिक उत्पन्न 1,81,000 रुपये आहे. त्याचं संपूर्ण बिल म्हणजे ते 25 लाखाचं असेल तरीही ते पूर्ण माफ होण्याचं तरतूद ही धर्मादाय रुग्णालयांच्या मध्ये केलेली. आणि ज्यांचं 1,81,000 ते 3,60,000 रुपयांपर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांचं बिल 50% माफ करावं असं सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे याच्यामध्ये आदेश आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ऑदर चार्जेस, हे ऑदर चार्जेस नेमकी काय भानगड आहे? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस, स्टँडर्ड चार्जेस, प्रोफेशनल चार्जेस, हे जे 4 चार्जेस मध्ये जे 25,000 रुपये टाकलेत तेच तुमचे 1 लाख रुपये जास्त उकळलेले आहेत हे साधं समजलं पाहिजे. आणि जर तुम्ही 90% नफा कमावत असाल तर तुम्ही लुटताय. समजा लूट झालीये तर ह्याच्यासाठी आपलं कसं करायचं, आपलं बिल कसं कमी करू? या गोष्टींना रडगाणं म्हणणं म्हणजे सरकारने त्याच्या जबाबदारीपासून पळ काढण्यासारखं आहे. ओके. आणि याचं खापर परत जनतेवरच फोडण्यासारखं आहे. तर अशा पद्धतीचे स्टेटमेंट किंवा चर्चा जे कोणी घडवून आणत असतील ते निर्लज्ज लोक आहेत. बरं. नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. हॉस्पिटलमध्ये जायला सहसा कोणालाही आवडत नाही. त्याच्या मागं कारणं बरीच आहेत. सहसा स्वतः कोणाला आजारी पडावं असं तर बिलकुलच वाटत नाही. पण जेव्हा कोणी आपल्या घरातलं किंवा आपल्या ओळखीतलं परिचयातलं जेव्हा कोणी आजारी पडतं तर त्यावेळेला त्या आजारपणासोबतच रुग्ण आणि रुग्णाच्या घरच्यांना, मित्रपरिवाराला हॉस्पिटलच्या बिल्सची मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती भीती वाटते. आता गेल्या काही वर्षात जर आपण पाहिलं तर हॉस्पिटलच्या बिलमुळं अनेकदा वाद निर्माण होतात. मग डॉक्टरांची, हॉस्पिटलचे, पेशंटचे नातेवाईक हुज्जत घालताना पाहायला मिळतात. मात्र आता माणूस आहे म्हटल्यानंतर आजारपणही येणारच आणि आजारपण आहे म्हटल्यानंतर हॉस्पिटलमध्ये लोक दाखल होणार उपचारासाठी हे एक सूत्रच बनलेलं आहे. मात्र ज्या वेळेला हॉस्पिटलचे बिल येतात ते पाहून मात्र लोकांना अनेकदा धक्का बसतो आणि मग हॉस्पिटलवरती किंवा मेडिकल प्रशासनावरती एक आरोप केला जातो की हॉस्पिटलकडनं लूट सुरू आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हॉस्पिटलचं बिल हा विषय आज आपण केंद्रस्थानी ठेवून हॉस्पिटलचं बिल कसं कमी करावं, हॉस्पिटलचं बिल खरंच कमी होऊ शकतं का आणि मोफतपणे उपचार मिळू शकतात का, या सगळ्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत रुग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण सर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते या संघटनेच्या माध्यमातून काम करतायत, चळवळीच्या माध्यमातून काम करतायत. सर, स्वागत आहे तुमचं. सुरुवातीलाच मला तुमच्या रुग्ण हक्क परिषदेबद्दल जाणून घ्यायचं आहे, कारण रुग्णांनाही हक्क असतात हेच लोकांना माहिती नाही. काय होतं की जोपर्यंत माणसाच्या स्वतःवरती काही संकट येत नाहीत तोपर्यंत त्याला नेमकं त्या संकट कुठल्या क्षेत्रातलं आलंय त्यात खोलवर जाण्याची इच्छाच तयार होत नाही. आणि आपल्याकडची माणसं त्यांच्या विवंचनेत इतकी बुडालेली आहेत. त्याच्याकडचं नोकरीचा प्रश्न असेल, त्याच्या कर्जाचा प्रश्न असेल, त्याच्या घराचा प्रश्न असेल, त्याच्या जगण्याचा प्रश्न असेल, या जगण्याच्या प्रश्नांचे डोंगर एवढे तयार झालेले असताना नवीन शोधाशोध कशासाठी करायची हा एक प्रश्न निर्माण होतो. बरोबर. आणि माणसाला अभ्यास करायला एक निवांत वेळ लागतो किंवा चिकित्सा करायला एक वेळ लागतो, तो आजच्या काळात माणसांना मिळतच नाही. त्यामुळे जोपर्यंत आपल्या घरात अशी काही वैद्यकीय अडचण तयार होत नाही तोपर्यंत आपण दुसरं काय म्हणतो आपण शोधायलाच नको, जाणूनच घ्यायला नको, ही सुद्धा एक वृत्ती माणसाच्या मनात जागी होते. पण जेव्हा खरंच लाखो रुपयांचं बिल येतं त्यावेळी मात्र माणसं गर्भगळीत होतात आणि खूप विवंचनेत सापडतात, काळजीत अडकतात. अशा पद्धतीच्या संकटांना तोंड कसं द्यायचं हे त्यांना अजिबातच कळत नाही. रुग्णांच्या हक्कांबद्दल आपण बोलतोय, तर रुग्णांचे हक्क नेमके काय आहे? रुग्णांचे आता इथं असलेला प्रत्येकाचा हक्क आहे ना. इथं कामगारांचा हक्क आहे, इथं डॉक्टरांचा हक्क आहे, इथं विद्यार्थी असले त्यांचा हक्क आहे, इथं महिला आहेत त्यांचे हक्क आहेत. म्हणजे हक्कच नाहीत असं नाही. जो ज्या क्षेत्रात काम करतोय तो त्या क्षेत्रात त्या माणसाचे एक हक्क ठरलेले आहेत.
अगदी आपण फौजदारी मगाशी आपण बोलताना म्हणालो होतो हम्म. औपचारिक गप्पा करताना की एखाद्या अटक केलेल्या आरोपीला त्याला सुद्धा हक्क आहेत. बरोबर. तर मग जो रुग्ण आहे त्याला हक्क आहेत. हम्म. आणि खरं तर इथली सगळी अर्थव्यवस्था जी आहे म्हणजे इथली औषधांची व्यवस्था असेल, डॉक्टरांची अर्थव्यवस्था असेल, पॅरामेडिकल स्टाफ असेल, नर्सिंग असेल, ही सगळी अर्थव्यवस्था एकट्या पेशंटच्या बिलावरती आहे. हम्म. ही सगळे पैसे तो पेशंट भरतोय म्हणून हा सगळा हॉस्पिटलचा डोलारा किंवा हे वैद्यकीय क्षेत्र त्याच्या जीवावर तरलेलं आहे. हम्म. आणि मग ज्याच्या जीवावर सगळं हे चालू आहे त्या पेशंटसाठी हे सगळं सुरू आहे, त्याच्या पैशावर हा सगळा डोलारा उभा आहे, हम्म. त्याला काहीच हक्क नाहीत असं होऊच शकत नाही. हम्म. जो पैसे भरतोय त्याला योग्य ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, दर्जेदार ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. हम्म. आणि सरकारकडून त्याची अपेक्षा असली पाहिजे की मला हॉस्पिटलचं बिल माफ करून मिळालं पाहिजे किंवा माझ्यावर मोफत उपचार मिळालेच पाहिजेत. हम्म. ही आमची चळवळ आहे याच्यामधली. तर आपण प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक प्रश्न आहे माझा की जे सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्याची रचना आणि मेडिकल जे खाजगी हॉस्पिटल आहेत त्याच्या रचनेमध्ये आणि उपचार पद्धतींमध्ये नेमका काय फरक? काय होतं की आपल्याकडचा जो डॉक्टर स्वतः उच्च शिक्षित झाल्यानंतर त्याला असं वाटतं की मी आता दवाखाना टाकावा किंवा हॉस्पिटल उभं करावं, त्यावेळी एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याला त्याच्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठीच 1-1.5 करोड रुपये लागतात. त्यानंतर इथला जो नियम आहे की मान्यताप्राप्त बांधकाम नकाशा असला पाहिजे, 4 मजली बिल्डिंग असेल तर त्याला लिफ्ट असलीच पाहिजे, खाली 8 कार आणि 40 स्कूटरचं पार्किंग असलं पाहिजे. या सगळ्यामध्ये 5 गुंठे जरी जागा घ्यायची म्हटली पुण्यासारख्या ठिकाणी आणि हॉस्पिटल उभं करायचं म्हटलं तरी त्याला 4-5 करोड रुपये लागतात. वैद्यकीय शिक्षणासाठी पैसे लागतात. त्याच्यामध्ये आपण ICU मध्ये 2 व्हेंटिलेटर घ्यायचे म्हटले तरी 10-10 लाख रुपये एका व्हेंटिलेटरची किंमत आहे. मॉनिटर जर ठेवायचं म्हटलं ICUच्या बेडजवळ त्याची किंमत 1-1.25 लाख रुपयांची. बरोबर. आणि हे त्याला काहीच सरकारकडून मिळत नाही. किंवा याच्यावरती आमचं म्हणणं असं आहे की व्हेंटिलेटरच्या खरेदीवर 80% सबसिडी सरकारने दिली पाहिजे. म्हणजे पेशंटच्या बिलामध्ये सुद्धा जर तो व्हेंटिलेटरवर असेल आणि त्याला जर समजा एक 10 रुपयांचं बिल येत असेल तर ते सुद्धा बिल 80 रुपये कमी होईल. कारण 10 रुपयाची वस्तू सबसिडी देऊन 80 रुपये माफ करून 20 रुपयातच मिळालेली आहे. तर वैद्यकीय जेवढी उपकरणं आहेत, वैद्यकीय जेवढी यंत्रसामग्री आहे त्याच्या खरेदीवर 80% जर सबसिडी मिळाली, 20% त्या संबंधित मालकाचे डॉक्टरांचे आणि 80% सरकारचे, अशा जर सबसिडी त्याच्यामध्ये मिळाल्या तर 100% आपण हे जे दर आहेत हे सरकारी हॉस्पिटलच्या तुलनेत कमी होऊ शकतील. मात्र करोडो रुपयांची वैद्यकीय यंत्रसामग्री विकत घ्यायची आणि त्याचे पैसेच घ्यायचे नाहीत तर मग अशाने त्याचा व्यवसाय तोट्यात जाईल आणि एक दिवस ते बंद पडेल. ही अर्थव्यवस्था जी आहे ही चालू ठेवण्यासाठी सरकारचा सपोर्ट, सरकारची साथ, सरकारची याच्यामधली संगत ही अत्यंत आवश्यक आहे. आणि ती जर मिळाली तर 100% आपण म्हणू की शासकीय रुग्णालयात जितका खर्च येतो तितकाच खर्च खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा येऊ शकेल. नाही, माझा बेसिक प्रश्न काय होता की सरकारी आणि हॉस्पिटल आणि खाजगी हॉस्पिटल याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय? एक असं आहे की सर्वसामान्य माणसाला एक गोष्ट लक्षात येते की आपण पुण्याचाच विचार करूया. पुण्यामध्ये 50 वर्षापूर्वी पुण्याची लोकसंख्या किती होती? 10-12 लाख. आता पुण्याची लोकसंख्या किती झाली तर ती 50 लाखाच्या वर. ज्यावेळी पुण्याची लोकसंख्या 10-12 लाख होती तरी पुण्यात फक्त ससून हॉस्पिटलच होतं. आणि आता पुण्याची लोकसंख्या 50 लाखाच्या वर चालली आहे तरी पुण्यात काय तर ससूनच हॉस्पिटल आहे. ससूनच्या धर्तीवर तितकं ताकदवान हॉस्पिटल पुणे महानगरपालिकेने बांधलं नाही आणि राज्य सरकारने सुद्धा बांधलं नाही. जोपर्यंत खाटांची उपलब्धता किंवा ससून सारखी 5 मोठी हॉस्पिटल्स, ससून सारखीच क्षेत्रफळ असलेली, ससून सारखी जागा असलेली, ससून सारखी सुसज्ज असलेली हॉस्पिटल जोपर्यंत तयार होत नाहीत तोपर्यंत लोक खाजगी हॉस्पिटलकडे जायचं थांबणार नाहीत. आज ससूनमध्ये जर आपण बघितलं तर 50 बेडचा जर वॉर्ड असेल तर खाटेच्या बाजूला सुद्धा दुसरी गादी खाली टाकलेली आहे आणि 50 वॉर्डच्या पेशंटमध्ये 100 पेशंट ऍडमिट केलेले दिसतात. हा एक अतिरिक्त ताण आहे. आणि तो ताण कशामुळे तर ससून हॉस्पिटल, पुण्याची लोकसंख्या 10-12 लाख असताना पण ससून हॉस्पिटलच होतं आणि 50 लाखाच्या वर चालली आहे तरी ससून हॉस्पिटलच आहे. तर मग
ताण हा ससूनवर येत आहे आणि बाकी खाजगी जे रुग्णालय आहेत, खाजगी जे हॉस्पिटल आहेत, त्यांच्याकडे लोकांची पावले वळतात. कारण आपण गेल्यानंतर जर रांगेत उभं राहायचं असेल, गेल्यानंतर जर फरशीवर झोपायचं असेल, तिथे आपला पेशंट जर ॲडमिट होणार असेल, इतकी गर्दी होत असल्यामुळे स्वच्छता कर्मचारी तिथं अपुरे पडत असतील, तर त्यांना असं वाटतं की आपल्याला एक चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि आपण खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले पाहिजे. मग ही मानसिकता जी लोकांची तयार होते, हे औषधद्रव्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालय, हे सार्वजनिक आरोग्य मंत्रालय आणि त्याचबरोबर विधी आणि न्याय मंत्रालय, या तिन्ही मंत्रालयांचं हे एकत्रित अपयश आहे आणि सरकारचंच हे अपयश आहे असं मला वाटतं. बरं, आता आपण मुख्य विषयाकडे येऊ. आता पेशंट ज्या वेळेला ॲडमिट होतं आणि त्यावेळेला ज्या डिस्चार्ज देण्याची वेळ येते, तर त्यावेळेला बिलिंगचा विषय येतो खूप मोठ्या प्रमाणावरती. मग बिलिंगच्या संदर्भात मग एक एस्टिमेट दिलेलं असतं सुरुवातीला, त्यानंतर ॲक्च्युअली बिल येतं ते जास्त असतं खूपच जास्त कधी असतं. बरोबर. तर मग समजा आता जास्त बिल आलं तर ते कमी कसं करायचं किंवा ते माफ कसं करून घ्यायचं, याच्याबद्दल काय तुम्ही मार्गदर्शन कराल? एक आहे की मी पुन्हा एकदा उल्लेख करतो की शासनाचं जो औषध द्रव्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालय आहे, यांनी जी दरनिश्चिती केलेली आहे तपासणीसाठीची किंवा उपचारांसाठीची किंवा शस्त्रक्रियेसाठीची, त्याचं उल्लंघन सर्रास खाजगी हॉस्पिटल करतात आणि धर्मादाय हॉस्पिटलही करतात. अव्वाच्या सव्वा बिल घेतलं जातं का, तर होय ते घेतलं जातं. पेशंटला लुटलं जातं का, तर हो लुटलं जातं. ज्यावेळी यांचं लेखापरीक्षण होईल, फेर लेखापरीक्षण होईल किंवा ऑडिट किंवा री ऑडिट होईल, प्रत्येक बिलाचं होईल, त्यावेळी आपली लूट झालेली आहे हे प्रत्येकाच्या लक्षात येईल. हा झाला एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जो आपण मोफत उपचारांसाठीचा म्हणतो, सर्वसामान्य जो माणूस ज्याचं वार्षिक उत्पन्न 1,81,000 रुपये आहे, त्याचं संपूर्ण बिल म्हणजे ते 25 लाखाचं असेल तरीही ते पूर्ण माफ होण्याचं तरतूद ही धर्मादाय रुग्णालयांच्या मध्ये केलेली आहे. आणि ज्यांचं 1,81,000 ते 3,60,000 रुपयांपर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे, त्यांचं बिल 50% माफ करावं असं सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे याच्यामध्ये आदेश आहे. आणि मुळात ही जी धर्मादाय रुग्णालय योजना आहे, धर्मादाय रुग्णालयांमध्ये 10% खाटा निर्धन आणि गरीब रुग्णांसाठी राखीव असल्या पाहिजेत आणि त्याच्यावर जे पेशंट उपचार करतायत किंवा तिथे शस्त्रक्रियेचा लाभ घेतायत, एकंदरीत मग त्यांना कितीही जरी बिल आलं तरी ते संपूर्ण बिल माफ झालं पाहिजे. ही योजना सरकारने बनवलेली नाही, तर ही योजना हायकोर्टाने बनवलेली आहे. हायकोर्टाच्या करुणेचं किंवा हायकोर्टाने जे याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जी पावले उचललेली आहेत, ती खरंच पुण्याईचा पर्वत किंवा पुण्याईचा संचय करण्यासाठी उचललेली आहेत असं वाटतं. आणि याच्यामुळेच असंख्य लोक आज त्याचा फायदा घेत आहेत आणि बरी होत आहेत. पण दुसरीकडे IPF योजनेतून पळवट काढण्याचा पण जो एक प्रकार सुरू आहे. एकीकडे आपण म्हणतो की IPF योजना जी आहे निर्धन आणि गरीब रुग्णालयांसाठी, रुग्णांच्यासाठीची, त्यातून पळवट काढायची आणि त्याचा पेशंटला फायदाच मिळू नये अशा पद्धतीची पावलं उचलायची. त्या फंडाची सुद्धा चोरी करायची, तो सुद्धा फंड आपल्या स्वार्थासाठीच लाटायचा. हे सुद्धा अनेक प्रकारचे प्रकार सुरू आहेत, जे मागे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आपण बघितलं, त्या तनिषा भिसे प्रकरणामध्ये, की त्या IPF त्याच्यामध्ये वापरू शकले असते, परंतु त्यांनी तो नाकारला आणि त्या गर्भवती महिलेचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. अशा घटना राजरोसपणे घडतात. पण जोपर्यंत याच्यामध्ये लोकचळवळ उभी राहत नाही आणि प्रत्येक गरीबाला जोपर्यंत त्याचा हक्क समजत नाही, अधिकार समजत नाही, आपली लूट होते याची जाणीव होत नाही, तोपर्यंत लूट करणारे सराईतपणे ही लूट करत राहणार आहेत. आणि म्हणूनच रुग्ण हक्क परिषद म्हणून आम्हाला असं वाटतं की ही जनजागृती झाली पाहिजे, लोकांमध्ये याच्याबद्दलचं ज्ञान वाढलं पाहिजे. आणि मी तर त्यापुढे जाऊन अशी मागणी करतो की कुठल्या तरी इयत्तेमध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये याच्यावरती एखादा धडा आला पाहिजे किंवा शाळेच्या अभ्यासक्रमामध्येच, सिलेबसमध्येच किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये याच्यावरती एक टॉपिक असला पाहिजे. हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे, किमान 10 मार्काच्या निबंधासाठी का होईना, परंतु हा विषय त्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमात आला पाहिजे असं मला वाटतं. चांगल्या लेखकांकडून हे लिहून घेतलं अभ्यासक्रमात समाविष्ट केलं पाहिजे. तो त्याशिवाय म्हणजे हे लोकांपर्यंत पोहोचणार नाही. पण सर, मला एक अजून एक जो कॉमन लोकांना प्रश्न पडू शकतो की मला जे बिल आलंय
समजा 100 रुपये जे मला बिल आलेलं आहे, हे बिल वाढीव आहे हे कसं ओळखायचं, आणि जर ते वाढीव असेल तर ते कमी कसं करून घ्यायचं? बिल एक साधी गोष्ट आहे की प्रत्येक माणसाला, मी तर असं म्हणतो की इथला जो कागद आहे तो माणसाला वाचता येतोय. म्हणजे तुमच्या हातामध्ये 7/12 आहे, तर तुम्हाला वरती लिहिलेलं दिसेल 7/12 वगैरे सगळं सगळं, पण तो वाचता येत नाही नेमकं काय काय प्रकार आहे हा, काय आहे माझं क्षेत्र नेमकं किती. बरोबर. जसं हा प्रश्न पडतो ना, तसं बिलाच्या बाबतीत सुद्धा हा प्रश्न पडतो जो गोंधळ उडवणारा असतो. बरोबर. की माझ्या हातामध्ये बिल दिलंय कसलं. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ऑदर चार्जेस. हे ऑदर चार्जेस नेमकी काय भानगड आहे? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस, स्टँडर्ड चार्जेस, प्रोफेशनल चार्जेस, हे जे 4 चार्जेस मध्ये जे 25-25 हजार रुपये टाकलेत, तेच तुमचे 1 लाख रुपये जास्त उकळलेले आहेत हे साधं समजलं पाहिजे. किंवा बिल जर 10 लाखाकडे जात असेल तर हे 4 चार्जेस मध्ये 4 लाख रुपये अडकलेले आहेत तुमचे. म्हणजे प्रोफेशनल चार्जेस 1 लाखाचा, ऑदर चार्जेस 1 लाखाचा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस 1 लाख रुपये आणि स्टँडर्ड चार्जेस 1 लाख रुपये. हे जर 4 लाख रुपये होत असतील 10 लाखाच्या बिलामध्ये, तर या 4 लाखाचा आणि पेशंटला मिळणाऱ्या ट्रीटमेंटचा काहीच संबंध नाही. हे आकारता येत नाही, आकारतच नाही आलं पाहिजे. मग हे आकारतात ना सर्रासपणे. एक बघा, तुम्हाला डॉक्टर चार्ज घेतला, त्याच हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या नर्सिंगचा नर्सिंग चार्ज घेतला, त्याच हॉस्पिटलमधल्या प्रिमायसेस मध्ये असलेल्या बेडचा बेड चार्ज घेतला, किंवा रूम असेल तर रूमचा चार्ज घेतला. मग प्रोफेशनल चार्ज कशासाठी हवा? मग ऍडमिनिस्ट्रेशन चार्ज कशासाठी हवा? स्टँडर्ड चार्ज म्हणजे काय? स्टँडर्ड चार्जेसचा अर्थ काय? बरं, हे सगळं झालं. ओटी मटेरियल, ऑपरेशन थिएटर चार्जेस ते त्याच प्रिमायसेस मध्ये आहे. ओटी मटेरियल तुम्ही बाहेरून आणलं, डिस्पोजेबल मटेरियल जे हातात हँडग्लोव्ज वगैरे घालतो त्यावेळी मास्क लावतो आपण, ते डिस्पोजेबल चार्जेस झाले. मेडिसिन आपण तिथून घेतलेलं आहे. लॅबोरेटरीचे चार्जेस झाले, त्याच प्रिमायसेस मधल्या डायग्नोस्टिकचे चार्जेस झाले. मग एवढं सगळं झाल्यानंतर मग स्टँडर्ड चार्जेस हा कसला प्रकार आहे? बरं, ही लूट आहे ना. ओके. ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस ह्या प्रिमायसेस मध्येच तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन आहे. तुम्ही ऑपरेशन थिएटर इथं बांधलं म्हणून तुम्ही ऑपरेशन थिएटरचं 50,000 रुपये भाडं त्यासाठी घेतलं. सर्जन चार्जेस तुम्ही घेतलेत ज्यांनी सर्जरी केली त्याचे. तुम्ही अॅनेस्थेटिक चार्जेस घेतले ज्यांनी भूल दिली त्याचे पैसे. डॉक्टर चार्जेस तुम्ही घेतले जे राऊंड घेतात, रोज येऊन बघतात तब्येत कशी आहे, त्याचे पैसे घेतले. नर्सिंगचे पैसे घेतले. सगळ्याचेच जर तुम्ही पैसे घेतल्यानंतर ह्या 4 गोष्टींचे पैसे तुम्हाला हवेतच का? ओके, बरं. ह्या 4 ठिकाणी जर तुमचं बिल तुम्हाला 3 लाखाचं आलं असेल आणि 25,000 रुपये जर या 4 गोष्टीत लावलेले असेल तर हे तुमची लूट आहे. ओके. तुम्हाला जर 10 लाख बिल आलं असेल आणि ह्या प्रत्येकाच्या मध्ये जर तुमचे 1-1 लाख रुपये अडकले असतील तर ही तुमची लूट आहे. दुसरी गोष्ट मी असं म्हणेल की एखादं ऑपरेशन, चला आपण असं समजूत की एक कॅन्सरचं ऑपरेशन आहे, माउथ कॅन्सरचं आहे, आणि त्या ओरल कॅन्सरमध्ये त्याच्या गालाचा भाग काढायचा आहे, तिथेच थायरॉइड आहे, थायरॉइड पण काढायचे, आणि ते ऑपरेशन 6 तास चाललं. 6 तासामध्ये आणखी एखादं दुसरं ऑपरेशन झालं असतं. 6 तास ओटीचे चार्जेस, आपण असं म्हणू की ऑपरेशन थिएटरचे चार्जेस त्यावेळी तुम्ही 50,000 रुपये घेतले त्याचे. पण ज्यावेळी 3 तासाचं ऑपरेशन चालतंय त्याचे पण चार्जेस 50,000 रुपये घेतले जातात. मग ही लूट नाही का? आता लॅबोरेटरीचे चार्जेस आपण म्हणू की लॅबचे चार्जेस, वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या झाल्या, डायग्नोस्टिकचे चार्जेस आपण म्हणू. पण ज्यावेळी 10 लाखाचं बिल चाललंय आणि 5 दिवसाचा त्याचा स्टे त्या ठिकाणचा, 5 दिवसांचा उपचाराचा कालावधी, त्याच्यात त्याचं 10 लाख रुपयांचं बिल आलं. त्याच्यामध्ये लॅबोरेटरीचे चार्जेस 2 लाख रुपये होऊ शकतात का? कॅन्सरचं ऑपरेशन सुरू आहे, ओरल कॅन्सरचंच, त्याच्यामध्ये थायरॉइड पण काढले, आपण तेच उदाहरण घेऊयात. 6 तास ऑपरेशन चाललंय हे देखील मान्य, कारण ते प्रयत्न करतात डॉक्टर त्या ठिकाणी, काम करतात त्यांचं, त्याच्याबद्दल काहीच आक्षेप नाहीये. पण तिथे ब्लड लागलंय का? रक्त चढवलंय का? नाही लागलेलं रक्त, तरी सुद्धा ब्लड बँक चार्जेस त्याच्यामध्ये त्या बिलात 10,000 रुपये लावलेले आहेत. ते कशासाठी लावलेले आहेत? डिस्पोजेबल मटेरियल आपण म्हणू, त्याचं जर चार्जेस त्या ठिकाणी 25,000 रुपये लागलेले असतील तर ते येतं 2,500 रुपयामध्ये. तुम्ही जे म्हणता ना हँडग्लोव्ज किंवा कॅप, मास्क, डिस्पोजेबल मटेरियल मध्ये जितकं काय लागतं त्या सगळ्या गोष्टी जर 10 रुपयात परचेस असेल, त्याचं 10 रुपये जर खरेदी किंमत असेल तर त्याच्यावर MRP 100 रुपये छापलेली असते. बरोबर. हे आपण ही अर्थव्यवस्था म्हणू किंवा हा जो बिलाचा प्रकार हा इथल्या प्रत्येक माणसाने
समजून समजून घेतलं घेतला पाहिजे. बरं. आणि इथल्या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांचं, इथल्या राजकीय कार्यकर्त्यांचं, इथल्या माहिती अधिकारातल्या कार्यकर्त्यांचं एक म्हणणं आहे. म्हणजे मला या सगळ्यांना आवाहन आहे की सगळ्यांनी मिळूनच हे केलं पाहिजे. बरोबर. तुम्ही एकदा विचारा ना, तुम्ही हे जे सगळं घेतलं ह्याची खरेदी किंमत काय, आणि तुम्ही ते विकलं तर त्याची विकण्याची किंमत काय, आणि तुम्ही एकंदरीत नफा कमावला किती. आणि जर तुम्ही 90% नफा कमावत असाल तर तुम्ही लुटताय. बरं. तुम्ही 10 रुपयाची गोष्ट 20 रुपयाला विका, आमचं काहीच म्हणणं नाही. कारण तुम्हाला 10 रुपयांना 10 रुपये मिळाले पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे एखाद्याचा व्यवसाय व्यापार चालण्यासाठी. पण तुम्ही 10 रुपयांचे 30 रुपये घेतात. आम्ही म्हणू की अरे हा हुशार व्यापारी आहे, फारच हुशार व्यापारी आहे. पण तुम्ही 10 रुपयांचे 100 रुपये करता आणि 10 पट पैसे जर घेताय तर ही लूट आहे. आणि लुटीच्या विरोधात आम्ही आहोत आणि आम्ही लढत राहू. लोकांना इतकं म्हणणं आहे की तुम्ही ही जी तुमची लूट होते ती समजून घ्या. आणि मला एक गोष्ट कळते की संघटना सर्वांच्याच, रिक्षा चालकांची संघटना आहे, कॅब चालकांची संघटना आहे, शिक्षक शिक्षकेतर संघटना आहे, बँक कर्मचाऱ्यांच्या युनियन्स आहेत, नर्सेसची युनियन आहे, मेडिकल दुकानदारांची युनियन आहे, डॉक्टरांची युनियन, सगळीकडे सगळ्यांचीच युनियन आहे. पण जो बिल देतोय त्या रुग्णाचीच कुठली युनियन नाहीये, त्याची रुग्णांचीच कुठली संघटना नाहीये. आणि ज्याची संघटना नसते त्याचीच लूट होते, त्यातच तो भरडला जातो, हे त्याच्या लक्षात येत नाहीये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. तर प्रत्येकाने हे एकी हेच बळ कुठल्याही क्षेत्रात जागरूक राहणं आणि जागरूक राहणं. सर, आता तुम्ही सांगितलं की लूट कशा पद्धतीने होते. आता समजा लूट झालीये तर ह्याच्यासाठी अप्लाय कसं करायचं, आपलं बिल कसं कमी करून घ्यायचं, म्हणजे याची प्रोसेस सांगा. आता मला कळालं की समजा ह्या 4 चार्जेसमधनं अशा पद्धतीनं हॉस्पिटल पैसे उकळत आहे. मग आता मला जर ह्याच्यासाठी अपील करायचं असेल किंवा पुनर्विचार त्यांना हॉस्पिटलला करायला सांगायचं असेल किंवा हॉस्पिटल ऐकतच नसेल तर काय करायचं? यासाठी जर ग्रामीण भाग असेल तर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, आणि महानगरपालिकेचा भाग असेल तर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, हे याच्यामधले प्रमुख आहेत. ही लूट होत असेल तर ते थांबवण्यासाठीचे सगळे आहेत. त्यांच्याकडे ऑडिटची किंवा त्यांच्याकडे रिऑडिटची, लेखापरीक्षण किंवा फेर लेखापरीक्षण करण्यासंबंधीची लेखी तक्रार दाखल करायची. माझी या पद्धतीने लूट झालेली आहे ही त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं. आणि मी जर पैसे भरले असतील तर त्याचा रिफंड मागायचा. आपल्याला 100% तो रिफंड मिळल्याशिवाय म्हणजे पर्याय नाही, तो मिळेलच, याबद्दल मला कुठलीही शंका नाही. बरं. पण कॉमन लोक असतात, त्यांना हे प्रक्रिया समजत नाही. आणि बऱ्याचदा काय होतं की एवढं मोठं हॉस्पिटल असतं, 5 स्टार हॉटेलपेक्षाही चांगले चांगले हॉस्पिटल आहेत, त्यांना असं वाटतं की यांच्याकडे खूप पैसा आहे, आपण गोरगरीब आहोत, कशा पद्धतीने एवढ्या मोठ्या यंत्रणेला आपण टक्कर देणार, असं वाटतं बऱ्याचदा लोकांना. वाटणं स्वाभाविक आहे. वेगवेगळ्या पद्धतीने दबाव येणं, तू त्या ठिकाणी नको लक्ष घालू, तुझं काय असेल ते आपण मिटवून टाकू, बरोबर, तू दिलेली तक्रार मागे घे, अशा पद्धतीचं दबाव तंत्र वापरलं जातं का? तर होय, वापरलं जातं. अशा पद्धतीने तक्रार करणाऱ्यांवर अडचणी आणणारी माणसं आहेत का? तर आहेत. लागे बांधे असलेली जी माणसं आहेत, एकमेकांचे हितसंबंध जोपासणारी जी लॉबी आहे, ती याच्यामध्ये सर्वसामान्य माणसावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करते. पोलिसांकरवी, गुंडांकरवी, यंत्रणेकरवी किंवा एखाद्या राजकारण्याकरवी ह्या गोष्टी होत राहतात. मात्र तरी देखील जो माणूस लढतोय त्याने अशा पद्धतीने कोणाकोणाला त्रास झालेला आहे. आपण बघतो की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आज ICUचा बेडच नाहीये. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलो आपण तर त्या ठिकाणी आज कोविड सारखी परिस्थिती नसताना सुद्धा प्रचंड गर्दी. लूट सगळ्यांचीच होते का? तर सगळ्यांचीच होते. एकाने दुसऱ्याला जागरूक करणं, दुसऱ्याने तिसऱ्याला जागरूक करणं, आणि एक तक्रार द्यायच्या ऐवजी 50 जणांनी एकत्र येऊन तक्रारी दाखल करणं, या जर गोष्टी झाल्या तर 100% हे सगळं प्रकार बंद होतील. आणि तुमची बिल अशीच 40-50% कमी होतील. त्याच्यासाठी माझं बिल कमी करून द्या असं याच्यासाठी कोणाकडे दारात जाण्याची गरज पडणार नाही माणसाला. सर, आता आपण बिल कमी करण्याबद्दलच बोलतोय, तर गव्हर्नमेंटच्या किंवा महापालिकेच्या काही ठिकाणी जिल्हा परिषदच्या काही योजना आहेत. तर ह्या योजना, जसं आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आहे, इथं महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे पुण्यामध्ये, अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत, तर या योजनांचा लाभ कसा घ्यायचा हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की या योजनांचा खरंच लाभ होतो?
योजनांचा लाभ असं म्हणू की कागदपत्र जर तुमची पूर्ण असतील, त्याला लागणारं आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, 1,60,000 उत्पन्नाचा दाखला, या सगळ्या कागदपत्रांची फाईल जर तुमची तयार असेल किंवा लगेच तयार करून मिळत असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ 100% मिळतो. आता कुठले आजार योजनेत बसत नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. कुठले आजार योजनेत बसत नाहीत? बाळंतपणाचे आजार आहेत, दातांचे प्रकार आहेत, आजाराचे प्रकार आहेत, डोळ्यांची काही ऑपरेशन्स आहेत, कॉस्मेटिक जे आहेत, जी सौंदर्य प्रसाधनासाठी केलेल्या शस्त्रक्रिया, या गोष्टी वगळून जेवढे शारीरिक आजार आहेत किंवा प्राणघातक आजार आहेत, रोगाचे प्रकार आहेत, या सगळ्यांसाठी शासकीय योजना आहेत आणि त्याचा लाभ लोकांना मिळतो. आपण जर मागितलंच नाही तर आपल्याला मिळणार नाही, जर आपण मागितलं तर आपल्याला मिळतं. बरं, आता म्हणजे खाजगी दवाखाने आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळं काही वेळेला एखादा आजार असा असतो ज्याचं वारंवार चेकअप करावं लागतं, तर ह्या चेकअपचे वारंवार पैसे पण आकारले जातात, तर हे बरोबर आहे का? हा काय म्हणतात त्याला की हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. खरं तर कोणी किती पैसे आकारावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण प्रत्येक वेळी डॉक्टरची फी काय म्हणतो आपण त्याला, बऱ्याच ठिकाणी त्याच्यात तफावत असते. कोणी 500 रुपयांची फी घेतं, कोणी 1000 रुपयांची घेतं, कोणी 2000 पण घेतं. कोणी किती फी आकारली पाहिजे हा ज्याच्या त्याच्या नैतिकतेचा किंवा नीतिमत्तेचा प्रश्न आहे. त्यामुळे व्यक्तिशः डॉक्टरांच्या फी बद्दल ठरवण्याचा अधिकार दुसऱ्या कोणालाच देता येणार आहे. आणि लोकांची पण ती पसंती आहे की मी कुठल्या पॅथीमध्ये जावं, मी आयुर्वेदात जावं, मी होमिओपॅथीमध्ये जावं, मी ॲलोपॅथीमध्ये जायचं की मी युनानीमध्ये जायचं. या 4 पॅथी आहेत, त्यातली कुठली पॅथी निवडायची, तिथं जो वैद्य आहे किंवा डॉक्टर आहे त्याची फी किती द्यायची हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. वारंवार गेल्यानंतर मात्र ती कमी केली पाहिजे का, तर हा खाजगी डॉक्टरांच्या संघटनेने एकत्र बसून याच्यावरती दिलासादायक तोडगा काढला पाहिजे असं म्हणजे माझं मत आहे. मात्र तुम्ही जो प्रश्न विचारलात आम्ही डॉक्टरांच्या कोर्टात तो चेंडू टाकून दिलेला आहे, मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरत नाही. बरं, आता मगाशी तुमच्या बोलण्यात प्रेग्नन्सीचा पण उल्लेख आला, तर ज्यावेळेस डिलिव्हरीचा विषय येतो तर अनेक खाजगी हॉस्पिटल्स जे आहेत तर ते एकतर डायरेक्टली सीझरचा सल्ला देत आहेत किंवा म्हणजे नॅचरल डिलिव्हरीसाठी म्हणजे प्रयत्नच करत नाहीत असं आहे. तर हे कशा पद्धतीनं सुरू आहे ह्याच्याबद्दल एक सांगा. आणि दुसरं, डिलिव्हरीचा खर्च प्रचंड गेल्या काही वर्षात वाढलाय असं एक समोर येत आहे, तर हे का होत आहे? नाही, कॉर्पोरेट दवाखान्यांची जशी एक शृंखला तयार झालेली आहे त्याच्यामध्ये एक लोकांना लक्षात आलंय की आता मेडिक्लेम त्याच्यामध्ये कव्हर व्हायला लागले. आणि मेडिक्लेम लोकांचे ज्यावेळेस 10 लाखाचे आहेत, 20 लाखाचे आहेत, त्यावेळी लाख रुपयांचं बाळंतपणाचं बिल आपल्याला मिळू शकतं. आणि मग आपलं घरात येणारं चिमुकलं पहिलं पाऊल किंवा आपलं जो होणारे बाळ आहे ते चांगल्या लॅविश ठिकाणी आलं पाहिजे, चांगल्या पंचतारांकित ठिकाणी त्याचा जन्म झाला पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि त्या मेडिक्लेमच्या स्वरूपामध्ये असं वाटतं की ठीक आहे ना, मेडिक्लेम मधूनच पैसे जाणार आहेत तर आपल्या खिशाला कुठे काय त्याच्यामध्ये होणार आहे. पण त्या बाळाला भेटायला ज्यावेळी त्याचे मेडिक्लेम नसलेले दुसरे नातेवाईक जातात आणि त्यांना तो सगळा झगमगाट थाट बघून असं वाटतं त्या हॉस्पिटलच्या नावात मॉम केअर, बेबी केअर अशा पद्धतीचं बघितल्यानंतर तिथं जातात. त्याला वाटतं आपल्याला सुद्धा जे बाळ होईल किंवा होणार आहे त्यावेळी आपण सुद्धा अशाच हॉस्पिटलमध्ये आलं पाहिजे. आणि मग मेडिक्लेम नसल्यानंतर त्या ठिकाणी जे आईचं बिल जे येतं 1.25 लाख रुपये आणि बाळाचं बिल वेगळं येतं 30-40 हजारांचं, तेव्हा जे 1-1.5 लाख रुपये येतात, तर हे मला असं वाटतं की माझ्या मित्राचं किंवा माझ्या नातेवाईकाचं बाळंतपण इथं झालंय तर माझं पण घरातलं इथंच झालं पाहिजे. याच्यामध्ये जो मानसिक स्पर्धा आहे नाही तर त्या पोटी त्याचा फायदा घेऊन हॉस्पिटल चालक याची 100% लूट करतात. आणि मेडिक्लेम वाल्यांना जरी याच्यात दिलासा मिळत असला तर ज्याचा मेडिक्लेम नाहीये तो मात्र या झगमगाटाच्या काय म्हणतो आपण त्याला, फसवणुकीला तो बळी पडतो आणि त्याचे 1-1.5 लाख रुपये घालवून बसतोय. पण मी दुसरीकडे असंही सांगेन की आत्ता कुठे जर 10 बेडचं नर्सिंग होम कोणी उभं केलं असेल कष्टातून
तर तो मात्र मी 40,000तच हे सगळं करतोय. आणि त्याच्या बाजूला ज्यावेळेस दुसरं नर्सिंग युनिट उभं राहतं, दुसरा दवाखाना उभा राहतो, त्यावेळेस तो म्हणतो की मी 30,000तच ही करतो, हेच उपचार बाळंतपणाचे करतो. तर मला असं वाटतं की कर्ज काढून ज्यावेळेस हे दवाखाने किंवा मेडिकल युनिट उभे राहतात आणि याच्यामध्ये मग ही जीवघेण्याची स्पर्धा निर्माण होते, त्यामध्ये अपयश आल्यानंतर ही जी काय मालक झालेली डॉक्टर मंडळी फ्रस्ट्रेशन मध्ये जातात, व्यापारी झाले, हा व्यापारी झालेली म्हणा, की उद्योग वैद्यकीय व्यवसायातून एक आपण उद्योग उभा करूया, त्यातून एक अर्थकारण मोठं तयार करूया असं ज्यांना वाटतं, ती बऱ्याचदा मग फ्रस्ट्रेशन मध्ये जातात, डिप्रेशन मध्ये जातात, कर्जाचे हप्ते फेडत नाहीत. याच्यावर सुद्धा मला असं वाटतं की एकदा वेगळं पणाने एक चर्चा स्वतंत्र झाली पाहिजे. बरं, असं आता सर जेनेरिक औषधं जे असतात, आता ऍक्च्युली सरकार सांगतंय की जो इतर औषधांमध्ये जो कंटेंट आहे तोच आपण जेनेरिकमध्ये पण कंटेंट आहे, आणि जेनेरिक औषधं आणि इतर औषधं जे आहेत तर ते तुल्यबळ आहेत असं आहे. तरी देखील खाजगी जे दवाखाने आहेत तर ते दवाखाने इतर औषधांना जास्त प्राधान्य देतात आणि मग जेनेरिक औषधांचा वापर टाळण्यासाठी प्रयत्न करतात. हे का होतं? आणि त्याला लागूनच माझा आणखी एक असा प्रश्न आहे की जर का एखाद्याने जर जेनेरिक औषधांचा वापर केला असेल आणि त्याचा जर बिल अशा पद्धतीने दाखवलं असेल की इतर औषधं यूज केलेत किंवा इतर औषधांचे जे चार्जेस आहेत ते जर लावलं असेल तर काय करा? जेनेरिक औषधांबद्दल तुम्ही सांगा. जेनेरिक म्हणजे आपल्याकडे बनवलेली, आपल्या मातीतली, आपल्या इथली देशी उत्पादन ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे जेनेरिक. आणि स्टँडर्ड जो म्हणतात तो म्हणजे आपल्या इथला असलं तरी इस्टॅब्लिश कंपन्या, म्हणजे आपण मिनरल वॉटरच्या संदर्भात बघू शकतो की त्याच्यामध्ये प्रचलित 2-3च कंपन्या असतात, पण बाकी 100 लोकांनी तशा पद्धतीचे उद्योग उभारून ते मिनरल वॉटर्स तयार केलेले असतात. आणि मग तीच पाण्याची बाटली काही ठिकाणी 20 रुपयांच्या खाली मिळतच नाही, आणि बाकी जे देशी उत्पादनं चालू झालेले असतात ती बाटली 7 रुपयांना 8 रुपयांना सुद्धा 1 लिटरची मिळत जाते. तर अगदी असंच आहे, पाणी त्यांनी सुद्धा फिल्टर करूनच तयार केलेलं आहे. पण काही लोकांचा ब्रँड आहे आणि काही लोक त्या ब्रँड बनवण्यासाठीच्या स्पर्धेत आहेत आणि ते 20 रुपयांवरून 7 रुपयांपर्यंत घसरलेले आहेत. हीच गोष्ट जेनेरिक औषधांच्या बाबतीत आणि स्टँडर्ड कंपन्यांच्या औषधांच्या बाबतीत दिसतात. आता एखादी पॅरासिटामॉल गोळी ती 2 रुपयालाच बनते, मग तरी तिच्यावरती 20 रुपये छापील किंमत का केली जाते? स्टॉकच्या पाठीमागे काहीतरी आमिष का दाखवलं जातं की तू माझ्याकडचा 10 लाखाचा स्टॉक संपव, मी तुला युरोपची 4 दिवसाची ट्रिप देतो. आमिष दाखवलं जातं. आणि मग त्या आमिषाला बळी पडून जेनेरिक औषधं न लिहून देता स्टँडर्ड औषधं लिहून दिली जातात. कारण औषध ही व्यवसायामध्ये लिहून देणारे जे आहेत त्यांना सुद्धा 20% मिळतात. जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये 10% मिळतात. जो दुकानदार दुकानाचं भाडं भरून किंवा विकत घेऊन ते विकायला बसलेला आहे त्याला सुद्धा त्याच्यामध्ये 20% मिळतात. म्हणजे 50% तर इथेच झाले. बरं, त्या ग्राहकाला किंवा त्या पेशंटला खुश करण्यासाठी त्याला जो 10% डिस्काउंट पण द्यायचा आहे त्याला, त्याच्यातच इन्क्लूड होतो. आणि मग त्याचं औषध आहे ते खरं 60 रुपयांमध्ये हे सगळे नफे वाटले जातात आणि 40 रुपयांची गोष्ट 100 रुपयांकडे घेऊन म्हणजे नेली जाते ती. आणि मग हे जेनेरिक वाले ही आमिष देत नाहीत. जेनेरिक औषधीवाला सांगत नाही की तुम्ही ही माझ्याकडची 100 इंजेक्शन विकली तर मी तुम्हाला एक 1 BHK फ्लॅट देईल, किंवा तुम्ही माझ्याकडची 25 लाखाची इंजेक्शन विकली तर मी तुम्हाला एखादी स्विफ्ट कार देईल. अशा पद्धतीचं आमिष जेनेरिक औषध विक्री करणारे किंवा निर्मिती करणारे दाखवत नाहीत. आणि जे आमिष दाखवत नाही ते लिहून दिलं जात नाही. दुर्दैवाने माझ्या जवळच्या मित्राच्या वडिलांचं ज्यावेळी ऑपरेशन होतं आणि त्याला लागणारं आधीचं जे इंजेक्शन होतं ते इंजेक्शन त्याने ज्यावेळी जेनेरिक मधलं आणलं त्यावेळी तिथे असणारे जे वैद्यकीय तज्ज्ञ होते ते त्याला म्हणाले की मी लिहून दिले ते औषध आहे, तुम्ही आणलेलं विष आहे का मला माहित नाही. असं म्हटल्यानंतर मात्र त्याने त्याच्या वडिलांच्या प्रेमापोटी काळजीपोटी लगेचच ते जेनेरिक आणलेलं 10,000 रुपयांचं इंजेक्शन माघारी दिलं आणि डॉक्टरांनी सांगितलेलं संबंधित कंपनीचं 1 लाख रुपयांचं इंजेक्शन त्यावेळी मागवलं. पण कंटेंट सेमच असतो ना सर? कंटेंट सेमच असतो, परंतु भीती घालून दिलेली की मी दिलेलं असेल
ओके. ते आणलं तरच मी ट्रीटमेंट करेन, किंवा तुम्ही आणलेल्या औषधाने जर काही दुष्परिणाम झाले तर त्याला मी जबाबदार नाही असं तुम्ही मला लिहून द्या. यामध्ये पेशंट नातेवाईक घाबरणारच ना सर. हा, मग त्याची एक मानसिकता त्याची ब्लॅकमेलिंग कडे गेली की खच्चीकरण झाल्यानंतर मात्र तो म्हणतो की नाही डॉक्टर तुम्ही सांगाल तेच मी घेऊन येतो. ओके. मी माझं डोकं या ठिकाणी चालवणार नाही. शेवटी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांच्याच डोक्याने चालायचं आणि कोर्टात गेल्यानंतर वकिलाच्याच सल्ल्याने चालायचं हे लोकांनी ठरवून घेतलं. त्यात आपल्याला ज्यातलं कळत नाही, हा, आपल्याला ज्यातलं कळत नाही तिथं आपण जास्त डोकं चालवायचं नाही. ही जी मानसिकता आहे ही अज्ञानातून निर्मिती झालेली मानसिकता आहे. सज्ञान माणसं अशा पद्धतीचा काय म्हणतो आपण त्याला की ब्लॅकमेलिंगला किंवा फसवणुकीला बळी पडत नाहीत. बरं सर, आता अनेकदा काय होतं डिस्चार्जच्या वेळेला खूप वाद घातला जातो, मग डिस्चार्ज दिला जात नाही, काय वेळा दुर्दैवानं डेथ होते पेशंटची, तर डेड बॉडी लवकर दिली जात नाही. अशा वेळेला काय करायला पाहिजे? म्हणजे समजा माझ्याकडं बिल आत्ता भरण्यासाठी पैसे नसतील तर त्याला डिस्चार्ज मिळू शकत नाही का? किंवा एखाद्या माणसाची डेथ झालेली आहे तर त्याची डेथ बॉडी अशा प्रकारे हॉस्पिटलला अडवून ठेवता येते. मानवी हक्क आणि मानवी मूल्य, मानवी हक्क आणि मानवी मूल्य असं सांगतात की तुम्ही जिवंत किंवा मृत व्यक्तीला, जिवंत किंवा मृत माणसाला पैशासाठी डांबून ठेवू शकत नाही आणि कोणीच डांबून ठेवू शकत नाही. तू माझे पैसे दिलेले नाहीस म्हणून तू माझ्या कब्जात राहायचं आणि माझे पैसे दिल्यानंतरच तू माझ्या कब्जातून बाहेर जायचं असं कधीच कोणीच कोणाला म्हणू शकत नाही. हा कायद्याने गुन्हाच. डेड बॉडी अडवण्याचा, मृतदेह अडवून ठेवण्याचा बिलासाठी किंवा जिवंत माणसाला बिलासाठी अडवून ठेवण्याचा प्रकार हा फौजदारी गुन्हाच आहे आणि तो कोणीच करू शकत नाही. आणि जर करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे, करण्यासाठी तक्रार दाखल केली पाहिजे असा माझा कडक सल्ला राहील याच्यामधला. पण जर हे प्रकार घडतातच आहे तर याच्यासाठी फौजदारी संहितेचा कायदा शासनाने निर्माण केला पाहिजे. आता काय होतं की चुका होतात पण माफी मागण्याची सुद्धा तरतूद नाही. गुन्हा घडलाय तर त्याला काहीतरी 4-5 दिवसाची सक्त मजुरी, त्याला काहीतरी 1000-500 रुपयांचा दंड, त्या काहीतरी तू आजच्या दिवस 2 तास हे सगळं झाडून घे, आज तू वाहतूक नियमनामध्ये पोलिसांना सहकार्य कर, अशी काहीतरी दंडाची शिक्षेची तरतूद असेल तर माणूस त्याला घाबरतो. मात्र तुम्ही बिलासाठी मृतदेह अडवून ठेवला आणि ते सिद्ध झाल्यानंतरही दंडाची तरतूद नसल्यामुळे माफी सुद्धा मागण्याचा प्रकार घडत नाही, उलट मगरुरी केल्याचा प्रकार घडतो की अरे मी तुमच्यावर उपकार केलाय, अशा पद्धतीने तुमचा छळ होतो. त्यामुळे फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा निर्माण झाला पाहिजे आणि जर रुग्णांच्या हक्काला याच्यामध्ये बाधा निर्माण होत असेल तर फौजदारी कलम लावूनच याच्यावर कारवाई केली पाहिजे, त्याशिवाय हे प्रकार बंद होणार नाही. बरं, कायद्याची अत्यंत गरज आहे आणि कडक कायद्याची गरज आहे. सर, आता अनेक आपण या क्षेत्रातल्या ज्यावेळेस लोकांशी बोलतो तर काहींचं असं म्हणणं आहे की हे फक्त मिडल क्लास लोकांचं रडगाणं आहे आणि यांना सगळं फुकट पाहिजे वगैरे वगैरे. तर आता तुम्ही या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष झालं काम करताय, मला तुम्ही सांगा हे फक्त मिडल क्लास वर्गाचं रडगाणं आहे का व्यवस्थेचं अपयश आहे? हे व्यवस्थेचं अपयश आहे. हे रडगाणं कसं असू शकेल? मी इथे 10 रुपयांचं बिस्किट जरी घेतलं तरी मी इथे टॅक्स भरतो. मी आज समोरच्या हॉटेलमध्ये चपाती खाल्ली, भात खाल्ला, भाकरी खाल्ली तरी मला त्याचा टॅक्स भरावा लागतो. बरोबर. मी चहा पिलोय, मला त्याचा टॅक्स भरावा लागतो. मी जी कुठली गोष्ट घेईल त्याचा मी टॅक्स भरतोय, पण त्याच्या बदल्यात मला काय मिळालं? मला किमान माझं अन्न, वस्त्र, निवारा. अन्न माझं मी घेतोय, वस्त्र मला बजेटमध्ये जे वस्त्र मिळते ते कापड मी घेतोय, ते शर्ट मी घालतोय. निवारा, मी झोपडीत राहतोय, फुटपाथला राहतोय किंवा मी माझ्या चांगल्या घरामध्ये राहतोय. अन्न, वस्त्र, निवाऱ्यामध्ये माझं मी झगडतोय. मग शिक्षण आणि आरोग्य, ज्याला आपण फंडामेंटल्स म्हणतो, मूलभूत सेवा, मूलभूत सेवा मिळणं आमचं सरकारने आम्हाला त्या दिल्याच पाहिजेत. त्या बदल्यात आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारला कर भरतोय, टॅक्स भरतोय. याला रडगाणं नाही म्हणू शकत. या गोष्टींना रडगाणं म्हणणं म्हणजे सरकारने त्याच्या जबाबदारीपासून पळ काढण्यासारखं आहे. आणि याचं खापर परत जनतेवरच फोडण्यासारखं आहे.
हम्म. तर अशा पद्धतीचे स्टेटमेंट किंवा चर्चा जे कोणी घडवून आणत असतील हम्म. ही निर्लज्ज लोक आहेत, बरोबर. ही निलाजरी लोक आहेत, ही निर्लज्ज लोक आहेत आणि या निर्लज्जपणावरती घाव घातला पाहिजे. हम्म. हा माझा हक्क आहे. मी ज्यावेळेस 2 रुपयांचा टॅक्स भरतोय त्या बदल्यात मला 50 पैशाची सेवा देणं हे सरकारचं कामच आहे. आणि ते करत असताना लोक त्या पद्धतीने एकत्रित येऊन त्यांचा हक्क मागण्यासाठी कमी पडतात. हम्म. आरोग्य विषयातली चळवळ ही दुबळी आहे. हम्म. आज आम्ही रुग्ण हक्क परिषद संघटना जरी चालवत असलो तरी आमच्या संघटनेची ताकद हम्म. ही इतर पक्षांच्या तुलनेत, जर बाकी पक्ष हत्तीसारखे असतील तर आमची संघटना ही कोंबडीच्या पिल्लाच्या जीवा एवढी आहे. हम्म. ह्या चळवळीला जोपर्यंत हत्तीसारखी बळकटी येणार नाही, हम्म. वाघासारखी ताकद येणार नाही, हम्म. तोपर्यंत लोकांना यामध्ये भरडले जाण्याशिवाय काय म्हणतो आपण त्याला, किंवा त्याच्यावर अन्याय अत्याचाराची शृंखला आहे, मालिका आहे, ही सुरूच राहणार हे आहे. ब्रेक नाही होणार. ती ब्रेक होणार नाही. ओके. लोक शहाणी झाली पाहिजेत आणि म्हणूनच हे पुस्तक लिहिलेलं आहे, हा. हॉस्पिटलचे बिल माफ कसे करायचे. तर मी या पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती देणारच होतो. सरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे. विषयच इंटरेस्टिंग आहे आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं तसा माणूस आहे म्हटल्यानंतर आजारपण वगैरे हा सगळा विषय आहेच आहे. मात्र जर का अशा पद्धतीनं आपल्याला वाटलं, फील झालं की आपल्या पेशंटची किंवा आपल्या नातेवाईकांची, आपल्या मित्रमंडळींची हॉस्पिटलमार्फत लूट होते, तर हे पुस्तक तुम्हाला निश्चितच उपयोगी ठरणार आहे. सर, याशिवाय जर काहींना जर तुम्हाला संपर्क करायचा असेल, काहींना मदत हवी असेल, तर तुम्हाला संपर्क कसा करायचा? माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा पीए नाही. हम्म. माझे फोन माझे पीए वगैरे उचलत नाहीत. हम्म. माझा फोन मीच उचलतो. हम्म. त्यामुळे थेट मला फोन केला तरी चालेल. हम्म. दुसरी गोष्ट, मंगळवारी मुंबईत असतो हम्म. आणि रविवारचे बाहेरचे काही कार्यक्रम असतात. बाकी इतर दिवस मंगळवार आणि रविवार सोडून मी पुण्यातच असतो. नारायण पेठेतलं ऑफिस हे प्रत्येकालाच माहिती आहे. हम्म. आणि माझा फोन नंबर सुद्धा जगप्रसिद्ध आहे, हम्म. 98502207. हम्म. तर हा नंबर सुद्धा प्रत्येकाकडे सेवच आहे मला असं वाटतं. हम्म. तर कोणीही फोन करावा हम्म. आणि सहज त्याने भेटावं. हम्म. त्यासाठी कोण मध्यस्थी आणण्याची हम्म. किंवा पूर्वनियोजित वेळ घेण्याची काही गरज नाही. आपण फोनवर बोलून ठरवू केव्हा, कुठे, कधी, कसं भेटायचं. हम्म. तर तशी काहीच अडचण नाही. हम्म. तुमच्या सेवेला मी कायम हजर आहे असं मी तुमच्या या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सांगतो. ठीक आहे सर, धन्यवाद. तर हे होते उमेश चव्हाण. त्यांनी हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे हे पुस्तक तर लिहिलेलंच आहे, पण गेले अनेक वर्ष ते रुग्णांची एक प्रकारे सेवा करत आहेत. या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपयांचं बिल आजपर्यंत माफ करून घेतलेलं आहे. अनेक रुग्णांना यांचा प्रत्यक्ष फायदा झालेला आहे. अनेक चांगली लोक यांच्या चळवळीशी जोडली जात आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून निश्चितच सांगा. शिवाय तुम्हाला हे पुस्तक देखील खूप मदत करणार आहे. तुम्हाला हे पुस्तक जे बुक स्टॉल आहे तिथं अवेलेबल आहे. जर समजा तुम्हाला भेटून प्रत्यक्ष सरांशी काही सल्लामसलत करायची असेल, काही चर्चा करायची असेल, तुम्हाला त्यांनी सांगितलं कसं कॉन्टॅक्ट करायचं आहे. हे आणि अनेक जे मेडिकल क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या समस्या आहेत हे विषय आपण आणखी घेणार आहोत. या संबंधित सरांचं आणखी एक आपण इंटरव्ह्यू करणार आहोत. मेडिकल क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं भ्रष्टाचार चालू आहे या संबंधित देखील आपण सरांशी आणखी एकदा चर्चा करणार आहोत. तुर्तास आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.